लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. फुलंब्री तालुक्यातील कान्होरी येथे शेतात काम करत असताना शेतकरी चक्कर येऊन पडला. पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद. फुलंब्री तालुक्यातील कान्होरी गावात शेतात काम करत असताना शेतकरी चक्कर येऊन पडला. घाटी दवाखान्यात डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. दिनांक 9 मार्च सोमवार रोजी सायंकाळी 4:30 वाजेच्या दरम्यान कौतिकराव सांडे सोटम वय 70 वर्ष, राहणार कान्होरी, तालुका फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर, हल्ली मुक्काम छत्रपती संभाजीनगर हे शेतात काम करत असताना अचानक चक्कर आल्याने खाली पडले. त्यांना त्यांचा मुलगा स्वप्नील सोटम यांनी फुलंब्री ग्रामीण रुग्णालय घाटी येथे दाखल केले असता सीएमओ यांनी तपासून मयत घोषित केले. याबाबतची MLC फुलंब्री पोलीस ठाण्यात प्राप्त झाल्याने व वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय फुलंब्री यांनी खबर दिल्याने अकस्मात मृत्यू नंबर 23/2026 कलम 194 BNSS नुसार दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अनिल शिंदे हे करीत आहेत. त्यांचा अंत्यविधी सौभाग्य चौक N11 छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आला. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.